नमस्कार, माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला अगदी रेस्टॉरंट सारखी वरून क्रिस्पी आणि आतून मऊ अशी पनीर चिली करून दाखवणार आहे। बघूनच तोंडाला पाणी सुटेल अशी अतिशय टेस्टी अशी रेस्टॉरंट सारखी पनीर चिली आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे। अगदी झटपट आणि अगदी रेस्टॉरंट सारखी ही पनीर चिली कशी करायची हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आले तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, त्यामुळे माझे व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला बघायला मिळतील। एक एक व्हिडिओ करण्यासाठी खूपच मेहनत घ्यावी लागते, त्यामुळे माझ्या चॅनलला जरूर सपोर्ट करा, त्यामुळे माझे प्रोत्साहन वाढते। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। पनीर चिली करण्यासाठी मी इथे 200 ग्रॅम पनीर घेतलेले आहे। हे स्वच्छ धुवून घेतलेले आहे। आता याचे 1-1 इंचाचे तुकडे करून घेऊया। तुम्ही याचे चौकोनी किंवा लांबट तुकडे करून घेऊ शकता। मी इथे चौकोनी तुकडे करून घेणार आहे। बघा या पद्धतीने। बघा चिलीसाठी थोडेसे मोठे तुकडे करावे लागतात, तर मी असे 1-1 इंचाचे पनीरचे तुकडे करून घेतलेले आहे। आता यामध्ये अगदी थोडंसं चवीपुरतं मीठ घालूया। 2 चमचे कॉर्न फ्लोअर घालूया आणि असं मिक्स करून घेऊया। असं टॉस करून घ्यायचं आहे, म्हणजे सगळीकडे पनीरला कॉर्न फ्लोअर व्यवस्थित लागेल। बघा अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। चांगला असं कोट करून घ्यायचं आहे। बघा सर्व पनीरला चांगलं कॉर्न फ्लोअर लागलेलं आहे। आता एका कढईमध्ये पनीर बुडेल एवढं तेल घालून घेऊया। पनीर अगदी अर्ध बुडलं तरी काही हरकत नाही, खूप जास्त पण तेल वापरू नका, नाहीतर ते खराब होतं। तेल मध्यम गरम करून घ्यायचं आहे, खूप कडकडीत गरम करू नका, मध्यम गरम होईल एवढंच गरम करून घ्यायचं आहे, नाहीतर पनीर जळू शकतं। पनीर तळण्यासाठी तेल व्यवस्थित गरम झालं हे कसं ओळखायचं, तर मी पनीरचा थोडासा तुकडा यामध्ये टाकते आहे। बघा थोडासा तुकडा टाकल्यानंतर लगेचच बुडबुडे यायला लागलेले आहेत आणि पनीर खाली चिकटलेलं सुद्धा नाही। एवढंच तेल गरम करून घ्यायचं आहे। खूप जास्त तेल गरम झालं तर पनीर लगेचच काळं होईल आणि जळून जाईल, त्यामुळे मध्यम गरम करून घ्यायचं आहे। आणि आता यामध्ये हे पनीरचे तुकडे टाकायचे आहे। असे तुटक तुटक टाकायचे आहेत, म्हणजे ते एकमेकांना चिटकणार नाही। 2 बॅच मध्ये तळून घ्यायचे आहे। तेल गरम झालं की थोडा अधूनमधून गॅस कमी जास्त करायचा आहे, म्हणजे पनीर सगळ्या बाजूने व्यवस्थित तळलं जातं। आता पनीरला पलटवून घेऊया। तेल खूप जास्त गरम झालं तर पनीर लगेचच काळपट होतं आणि जळून जातं। असं मध्यम गॅसवर पनीर छान गोल्डन होईपर्यंत तळून घ्यायचं आहे। तेल मध्यम गरम झालं की गॅसची फ्लेम थोडीशी कमी करायची आहे आणि चांगले क्रिस्पी होईपर्यंत पनीर तळून घ्यायचं आहे। दोन्ही बाजूनी चांगला गोल्डन रंग येईपर्यंत पनीर छान तळून घ्यायचं आहे। असं अधूनमधून उलटपालट करत राहायचं आहे। गॅसची फ्लेम मी आता लो पेक्षा थोडीशी मोठी ठेवलेली आहे। बघा आता पनीर छान क्रिस्पी झालेलं आहे आणि चांगलं लालसर झालेलं आहे, गोल्डन झालेलं आहे। आता आपण हे एका डिश मध्ये काढून घेऊया। आणि आता ही दुसरी बॅच सुद्धा याच पद्धतीने तळून घेऊया। बघा दुसरी बॅच सुद्धा छान तळून झालेली आहे। आता आपण हे पनीर सुद्धा प्लेट मध्ये काढून घेऊया। बघू शकता छान क्रिस्पी असं पनीर तळून झालेलं आहे।
आता मी इथे एक फ्राय पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये मी हेच तेल 4 चमचे घालणार आहे। हे तळलेलंच तेल मी इथे वापरते आहे। आता गॅसची फ्लेम अगदी मोठी ठेवायची आहे। 10-15 लसूण पाकळ्या बारीक कापून घेतलेल्या आहेत, ते यामध्ये टाकूया आणि परतून घेऊया। 1 चमचा आलं बारीक कापून घेतलेलं आहे, ते सुद्धा यामध्ये घालूया। 1 हिरवी मिरची बारीक कापून घेतलेली आहे, यामध्ये घालूया आणि 2 मिनिटे मोठ्या गॅसवरच परतून घेऊया। 1 वाटी ओला कांदा, त्याच्या मी अशा उभे कापून पाकळ्या करून घेतलेल्या आहेत, तर त्या यामध्ये घालूया। 1 वाटी शिमला मिरची, त्याचे असे चौकोनी तुकडे करून घेतलेले आहे, ती सुद्धा यामध्ये घालूया। आणि मोठ्या गॅसवर 2 मिनिटं परतून घेऊया। 2 मिनिट मिरची आणि कांदा चांगला परतून घेतलेला आहे। आता यामध्ये 2 चमचे सोया सॉस घालूया आणि 2 चमचे रेड चिली सॉस घालूया। 1 चमचा साखर घालूया, चवीपुरतं मीठ घालूया। सॉस मध्ये सुद्धा मीठ असतं, त्यामुळे थोडंसं मीठ घालायचं आहे। मी आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता यामध्ये बारीक कापलेला 1 वाटी पातीचा कांदा घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मी इथे अर्धी वाटी पाण्यामध्ये 1 चमचा कॉर्नफ्लोअर मिक्स करून घेतलेला आहे। आता ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि यामध्ये घालूया आणि 2 मिनिटे परतून घेऊया। स्लरी तुम्हाला खूप घट्ट वाटत असेल तर तुम्ही यामध्ये अजून थोडंसं पाणी वाढवू शकता आणि आता 2 मिनिटं शिजवून घेऊया। गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे। बघा आता 2 मिनिट झालेली आहेत। आता यामध्ये पनीरचे तुकडे घालूया आणि मिक्स करून घेऊया। 2 मिनिटं मोठ्या गॅसवर हे चांगलं परतून घ्यायचं आहे। तुमच्याकडे लोखंडी कढई असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे करू शकता, त्यामुळे त्याला छान स्मोकी फ्लेवर येतो। मी बघा वरून क्रिस्पी आणि आतून मऊ अशी पनीर चिली तयार झालेली आहे। 2 मिनिट झालेली आहे। आता वरून आपण थोडीशी पुन्हा कांद्याची पात घालूया आणि मिक्स करून घेऊया। पनीर चिली आता तयार झालेली आहे, तर आपण गॅस बंद करून काढून घेऊया। बघू शकता वरून क्रिस्पी आणि आतून मऊ अशी पनीर चिली तयार झालेली आहे। तुम्ही सुद्धा या पद्धतीने ही पनीर चिली नक्कीच करून बघा आणि तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।